1 लाखाचे 10 लाख करून देण्याचे आमिष आणि त्यानंतर फसवणूक व लुबाडणूक. मात्र मलकापूर शहर पोलिसांनी सापळा रचत या टोळीचा डाव उधळून लावला. हाय नेमकी काय ही कारवाई, पाहूया सविस्तर. माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार काही आरोपी 1 लाखाला 10 लाख देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करत होते. विरोध करणाऱ्यांना मारहाण करून त्यांची लुबाडणूकही केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी कुंड फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 येथे सापळा रचून अभिषेक भीमराव इंगळे वय 20 आणि मयूर सुनील खांदोडे वय 19 या 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून 5,000च्या भारतीय चलनी नोटा, चिल्ड्रन बँक असे लिहिलेल्या 10 लाखाच्या बनावट नोटा, 1 चाकू, 4 मोबाईल फोन, 1 स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण 2,45,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात गोलू भिसे, सुपेश पाटील, अमर सोनुने, इसवा बरामपुरा मलकापूर तसेच अन्य 2 आरोपी हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 553/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 310/2 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाई, पोलीस निरीक्षक प्रशांत डगवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अंबोरे, पोलीस हवालदार गजानन दराडे, पोलीस हवालदार गणेश पाटील, पोलीस हवालदार अनुप मेहर, पोलीस हवालदार विजय पैठणे, पोलीस हवालदार राकेश नायडू, पोलीस शिपाई गजानन गोरले, पोलीस शिपाई अमोल वानरे, पोलीस शिपाई मनोज खार्डे, पोलीस शिपाई सतीश नाटेकर यांनी सहभाग घेत ही धडक कारवाई यशस्वी केली. 1 लाखाचे 10 लाख मिळवून देतो अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोणतेही संशयास्पद घटना तात्काळ पोलिसांना कळवा. अशाच विश्वास आणि धडाकेबाज स्थानिक बातम्यांसाठी शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.